CBSE स्टेट बोर्ड 9वी 10वी 11वी 12वी सायन्स व कॉमर्स CA फाउंडेशन BCom इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले SP करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या। अभ्यासिका, प्रशस्त क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, 24 तास शिक्षकांची उपलब्धता। भंडारे सर, पाटील सर, कदम सर व माने सर यांचा 10 ते 15 वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार। तसेच बँकिंग व MPSC स्पर्धा परीक्षा केंद्र, पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध। चला तर मग आजच प्रवेश घ्या। SP करिअर इन्स्टिट्यूट, अण्णादाजी कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विटा म्हटलं की आठवतो तो लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांचा चेहरा। नाका कारकून ते नगराध्यक्ष असा त्यांचा थक्क करणारा प्रवास अनेकांनी पाहिला, अनेकांनी ऐकला। पण हा प्रवास सहज नव्हता। साहेब या नावातच एक दरारा होता, पण तो आदरयुक्त होता। सामान्य जीवन जगणारे साहेब प्रत्येकाच्या हृदयात बसले होते। ते त्यांच्या कार्यपद्धतीमुळे। त्यांची कामाची पद्धत वेगळी होती। सर्व जाती धर्मातील सामान्य गरीब लोकांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते। इतका जिव्हाळा की एखाद्या गरीबाचे लग्न किंवा घरगुती कार्यक्रम असला की साहेब तिथे जातीने हजर असायचे। इतकंच नाही तर त्यांच्या आग्रहावरून त्यांच्या कार्यक्रमात प्रसन्न मनाने जेवणही करायचे। अतिशय रांगडं आणि सामान्य वागणं तसेच गोरगरिबांना मदत करण्याच्या त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांना साहेब या नावाने सर्वजण ओळखू लागले। यशवंतराव चव्हाण, शरद पवारांच्या बरोबर त्यांच्या अनेक गोष्टी आपण ऐकत असतो। विटा कुठंच मागे राहिलं नाही पाहिजे या एका जिद्दीने झपाटून त्यांनी विट्याचा पाणी प्रश्न, यात्रा कमिटी, रस्ते आदींवर मोठे काम केले आहे। अशा या कैलासवासी हनुमंतराव पाटील साहेबांची आज जयंती आणि माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांचा जन्मदिन असा हा दुर्मिळ योगाचा दिवस। माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील हे शांत व अतिशय संयमी व्यक्तिमत्व म्हणून राजकीय क्षेत्रात परिचित आहे। विटा नगरपालिका गेली 50 वर्षे ताब्यात ठेवून विटा शहराचा कायापालट करण्यात कैलासवासी हनुमंतराव पाटील साहेबांबरोबर माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांचा मोलाचा वाटा आहे। सलग 2 टर्म आमदारकी मिळाल्यावर त्यांनी भविष्याचा वेध घेत भविष्यात विटा शहर प्रचंड वाढणार हे गृहीत धरून पाणी योजना केली। रस्ते, गटारी, वीज यामध्ये विटा शहर परिपूर्ण केले। प्रशासकीय इमारती इतक्या आकर्षक केल्या की सामान्य जनतेला विटा शहराच्या चौकात उतरले तरी कोर्ट, पोलीस स्टेशन, तहसील, कृषी, भूमापन आदींबरोबर सर्व कामे एकाच जागी करता येत आहेत। मतदारसंघातील विटा, आटपाडी व तासगावसाठी एक दिवस राखीव ठेवून त्यांनी सर्वांना उपलब्ध असल्याचे दाखवून दिले होते। रोज सकाळी व्यायाम न चुकता करणारे भाऊ आजही एखाद्या तरुणाला लाजवतील इतके फिट आहेत। स्वच्छतेत विटा शहर 1 नंबरला नेताना नगरपालिका प्रशासनाने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम केले। विट्यातील प्रत्येक नागरिक आज त्यांच्याकडे अतिशय आदराने पाहतो, ते त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे। आज माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी विराज साखर कारखाना, विराज सूतगिरणी, आदर्श शिक्षण संस्था, दूध संघ, विटा अर्बन बँक व पतसंस्था आदी संस्था मजबूत स्थितीत चालवून सहकारात एक मोठा आदर्श घालून दिला आहे। विटा MIDC साठीही त्यांनी जीवाचे रान केले। आपला परका न मानता सर्वांशीच ते आदराने वागतात। आगामी नगरपालिका निवडणुकीसाठीही कंबर कसणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस। तमाम मतदारसंघ व प्राईम न्यूज टीमकडून भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।